काय बोलायचं दिवस आले आपले हो. सरांनी 10 मिनिटं गाडी भरली असती असा तडजण नाही तो स्वतःही आम्हाला भांडवली करायला सांगतोय. विशाल टाक तेवढे जसं आलो तुम्ही दिसले गर्दी दिसली एवढी कोण बाहेर गेले फोटो काढले ना फोटो व्हिडिओ काढली लायसनदार आहे ना याला बरोबर आहे. एवढ्या कोण्या ओढू ओढू दिला काय सोपे काय त्याला बांधायला लागली की अशीच उभी करू नाही नाही सांडल आणि त्याला पैसे गेलं दोरी घेऊन आता खराब चालला काही तू हे बांधा जरा हे बांधा आम्हाला गव्हाच्या वर शाळू दिलं त्यांनी शाळूच्या वरच्या आता गहू कुठे चालवलं ते म्हणजे गहू शॉर्ट गहू आले नाही म्हणले काय नाही गहू आले होते म्हणले पण गहू शॉर्ट होते ना म्हणजे शॉर्ट दमलो मी नाही कवर काम करू एवढं कट्टे नाही दिलं राहते कुठे आहे तिकडे आम्हाला म्हणले ते गहू शॉर्ट आले ते गहू शॉर्ट आलेत ना म्हणजे मग तुम्हाला शाळू वाढून द्यायचे शाळू असे आलेत भेटलेत का शाळूत नक्की कचरा आहे का कचऱ्यात शाळू घेतला इकडे नाही आम्हाला आणि ते मग जर गहू शॉर्ट आलेत मग हे गहू इकडं कसं काय चालू आहे चोरी कशी काय चालू आहे आम्हाला गहू जास्तच पाहिजे ना मग शाळू आम्हाला दिले ते किडी कुडीचे खाली त्याला कुत्रं खाणार ना ते शाळूला आणि हे इकडं कसं काय चालू इथंच तरी बेकरीवाल्याला नाही नाही ते गोदामात ते बंद करत हे जप्त झालं नाही आता नाही आता जे नेणार होते तो बेकरीवाले चालली होती आता चालले जप्त झालं ना अरे हे काय ते पण गहूचे सगळं ते काय केलं त्यांनी याच्यातलं पलटी मारलं याच्यात पलटी मारत पूर्णपणे एक एक कटा त्यांनी पलटी मारलाय ज्वारी अशी का पूर्ण पार पार बाद ज्वारी आता सगळ्यांना ज्वारी दिली ह्या मागच्या राशीच्या टायमिंगला त्यांनी याचे हे काढून घेतलं होतं नाही का म्हणजे बिलं काढली पण बिलमध्ये काही ज्वारी आली नाही म्हणजे ज्वारी वरूनच नाही आली मग ज्वारी वरून नाही आली तर बिलं काढली म्हणजे पुढच्या राशीला देऊ त्याचा तपास नाही गेल्या महिन्यात नव्हती ज्वारी नाही डिसेंबर मधली होती ती ज्वारी हा डिसेंबर मध्ये पावत्या काढून घ्यायला हा झालं का नाही नसतं 5 कट्टे होते ना 4 होते त्या पोरांचा जीव निघाला घरात काम नसेल केलं इकडे काम करायला लागले
हा घरात हात लावते मी इकडे कसं जमलं. चालायचं हौशी. गाव गरीब आहे आपलं, गावाला न्याय मिळाला पाहिजे. आता न्याय चालाय तिकडे. चला जर आपल्याला गहू नाही भेटले आपल्याला राशन उद्या राशन नाही मला भेटेल. कोणत्या तरी दुकानाला जॉईंट करू देतील. दुकानाला जॉईन करू नका, नाही तर ते कायमचं बंद केलेलं परवडा आम्हाला. हे जॉईन आम्ही नाही घ्या. आणि आमचा तो लायसन तो सच्चा पवार काय उलटा तो नाही, पण आता ऍक्शन त्याच्यावर होणार आहे. हा त्याच्यावर होणार, लायसन रद्द होईल एवढंच त्याचं. हा रद्द झाले परत विषयच नाही. त्यांनी चालवायचं चुकीच्या माणसाच्या हातात दिले. चुकीच्या ते परत ते रॉकेलचं बी दिलं होतं. रॉकेल तर कधी लोकांना दिलंच नाही. ते उत्तम बोलतो इकडे परत ते नाही का आपण त्याला याची पुढे बिडी येतात काय म्हणते त्याला रामतेल कोणत्या टायमाला येतात नाही का ते दिवाळीच्या टायमिंगला ते सुद्धा नीट नाही भेटत. ते कुठे ते सीधा ते कुठे 4-2 लोकांना भेटत 4-2 लोकांना भेटत नाही. माणसं फार इथं नाराज होते काय कोण शिवाय देते कोण काय करते. मागच्या वेळेला त्याला कबूल केला तो त्यांनी म्हणला भाडं मी दिलंय मीच वाटणार. त्यांच्यातच भांडणं. लोकांनी बांधून आता 6 महिने झाले भेटला होता काटा. पहिले कसं देत होते? नाही पहिलं हात काट्या होतो. हा गट्टा राहिला ना टाकायचा. तो उभा उभा माहिती काय होणार नाही. हात काट्या होतं तिथं पण आहे ना कपकनी वरून टाकले का काटा बसला का लगेच बांधा ना जरा असं. मग मला मान ना जमलं मी का नाही. पाहिला पण गडी पण किती हुशार आहे. साहेब आले. हो साहेब. सगळं संपले वाटत आले परत. एवढं कोण आम्ही साहेब एक बाकी राहिले घे तेवढं. दमले आम्ही. हो काय केली अरे दमलं मी आतमध्ये सगळं राहिली परत हुशार गाडी एखादं कुलूप द्या बरं का. हा गाडीला लागेल ना आपल्याला. आता कुलूप नाही तर गरज नाही कुलूप काय कोणाच द्या ना. सकाळी घेऊन जावं वाटल्यास परत. फक्त आता रात्रभर द्या कुलूप लागन सील मारला म्हणून जाऊ द्या. कुलूप आण होय. सील नाही मारत काही नाही मारत. फक्त कुलूप दे सकाळी घेऊन जातो. साहेब एवढं करा फक्त. योग्य निर्णय. चोराला हे झालं पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे नाही तर एवढं करायचं. चोराला सोडा आणि संदेशाला फाशी देऊ नका एवढं करा. कुलूप नाही भेटणार. कडी नाही का त्याला? कडी नाही तर ताराने कुठं ना आता नसेल का तर कुठून आणणार? आम्ही जबाबदारी घेणार नाही. का नाही जबाबदारी घेणार? रात्री कुठे FIR मी म्हणलं आता रात्री नाही करत. उद्या सकाळी साहेबांशी चर्चा करून FIR करतो दाखल. लगेच असं कसं? हा ठीक आहे पण त्यांची जबाबदारी नाही घ्यायची. पुढे काय गोष्टी चुकी होत्यात म्हणलं थोडीशी हे पाहिजे ना. मोठी गाडा मागच्या कुलूप आहे. चावी याची चावी नाही का? चावी चोरा नाही ना. खाली पडलेली नाही ना कुठं? गाडीची चावी आहे का बघ चावी. नाही चावी. मोटरसायकल इथं मोटरसायकल काढायची. ते म्हणजे मोटर मोटरसायकल जप्त करायची ना. ती आमचा विषय नाही. धान्याचा आणि ही पिकअप गाडी हा विषय आमचा. चोर ते त्यांची ऑफिशियली ते पोलिसांनी घेऊन जायला पाहिजे. ते माझा विषय नाही. माझा विषय गाडी चौकशी. माल अफरातफरी झाली ती गाडी आणि माल. त्यांचं म्हणणं तुम्हीच करा सगळं. कुलूप बघा ना. कुलूप लावता येईल आपल्याला इथे. कोण घेऊन जाय. तात्पुरतं कुलूप आणून दे त्यांना. आता काय तात्पुरतं कुलूप तर लागेल. उद्या सकाळी देतील तुम्हाला रिटर्न. तात्पुरतं कुलूप घेऊन ये, चावी लाव आणि तू जुन्याला जा, चावी खोल आणि पुन्हा कुलूप घेऊन. नाही तसं नाही. कुलूप लावूनच कुलूप घ्यावली त्यांच्याकडून ते पैसे देतील. आता काय करणार काय? राशन दिलं. गाडी पण चालवलं गाडी तुमचा कर्मचारी कोणी एखादा
आम्हाला पुढे आणून सोडा आम्ही येतो. वाघाची भीती वरती इकडे यायला जाम होती. कोणतरी पाठव ना त्यांच्यावर. आता हे पोलिसांना विनंती करा एखादा की जाईल घेऊन. बरं सर नमस्कार. हळूहळू सावकाश कुलकर्णी सर नमस्कार. आम्हाला पहिले गाडीचं बघतो. ओके ओके हां ठीक. नाही तर ते निघून जाते. हां हां माग नंबर प्लेट नाही ना याला. कुठे जाईल याला. आहे. नाही नाही का? नमस्कार. नमस्कार. काय झालं आतमध्ये काहीतरी तुम्ही चर्चा करत होती कारवाईबाबत शंका आहे का तुम्हाला? शंका आहे. शंका वाटते म्हणूनच ते म्हणते बा आम्ही दुकानदाराचं हे म्हणलं जे आलते इथं ज्याच्या नावाने आम्ही जी पोरं बघितली ती गाड्या त्यांच्याच आहे. ते म्हणते त्यांचं काय आम्हाला घेणं, आम्ही लायसन ज्याच्या नावाने त्याच्यानं कारवाई करून त्याचं लायसन जप्त करू असं बोलते. बरं आता काय अजून फक्त कारवाई लायसन जप्तचे होणार आहे असं म्हणणं आहे त्यांचं. हा मग आता त्यांना म्हणलं मॅनेज तर नाही ना होणार कोणाला, भरोसा नाही यांचा मला. कारण ते उल्लेख त्यांना म्हणलं आम्ही बघितलं, ते म्हणते आम्ही नाही बघितलं तुम्ही बघितलं. मग जबाब कोणचे घेतले तुम्ही इथे? फक्त धान्याचाच तुम्ही पंचनामा केला इथे. बाकीच्या लोकांचा जबाब का नाही घेतले यांनी? घ्यायला पाहिजे ना. ते काय म्हणतात मग? ते म्हणते नाही आमचं फक्त धान्याचं आम्ही पंचनामा करतो एवढंच, बरं. बाकीचं काय आम्हाला. पोलीस काय म्हणतात? पोलिसांनी काय ते त्यांना मी वाईस म्हणलं तुम्ही पंचनामा केला, मला म्हणले त्यांचं काम आहे ते पंचनामा करायचं, आमचं नाही. पण आता ते म्हणतात की ही वाहन आणि हे जप्त करणार धान्य हां ते मोटरसायकल तशीच इथे बाजूला, त्याची काही जबाबदारी कोणी घेत नाही. मग कशी घ्यायचं दुसरे? आता ते त्यांची पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी नाही का? आता ही दोन्ही वाहनं जप्त केलेत म्हणे चालून जुन्नरला, नाही तर आमची पोरांना कसं काय न्यायचं ना त्यांनी? त्यांचे ते कर्मचारी असते त्यांनी न्यायच्या गाड्या. ती योग्य ते आता बघू काय होतंय ते, योग्य ती कारवाई होती का नाही, तर हे बघू पुढचं काय होतंय आता ते.